बोल प्रिय, करशील का माझ्याशी लग्न? शी बाबा, परत काय तुझ्याशी लग्न करायचं? मी नाही करणार. म्हणजे अरे काल पप्पा घरी आले होते. पप्पानी ना मला नवीन हँडसेट दिला. मला काय वाटतं, मी लग्नासाठी जर अजून 6 महिने थांबले ना तर मला दुसरा चांगला हँडसेट मिळेल. अगं मी नवरा आहे तुझा, हँडसेट नाही. हो, पण आउटडेटेड झालाय. हे बघ, मी स्वतःला ना अपग्रेड करतो. आणि काय ग प्रिय, घरच्यांचा विरोध होता तरी सुद्धा तू याशी पळून जाऊन लग्न केलं की नाही? आता तू जर मला सोडून गेलीस तर आई काय म्हणेल? हे बघ, बायको पळालेला नवरा. हे बघ, तू कसं वाटेल नको. शी बाबा नको. आपल्या लग्नाला 6 महिने झाले. चांगलं ओळखलं मी तुला. इम्रान सारखं सोड, साधं सलमान खान सारखं सुद्धा तुला प्रेम करता येत नाही. करेन ग करेन, पण काय ग, इम्रान खान सारखं प्रेम करायला गेलो की सर्टिफिकेट मागतेस. ते कालचं झालं. आधीच्या 6 महिन्यांचं काय आहे? त्याची भरपाई करेन ग. हे बघ, रोज ना मी डबल शिफ्ट मध्ये काम करेन. वाटलेस तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे तोडून आणेन. काय सांगतोस? खरंच जरा आणून दाखव. हनीमून साठी लोणावळ्यापर्यंत मजल नाही गेली तुझी. चाललाय चंद्र तारे आणायला. नाही ऐक ऐक, लग्न झाल्यावर ना आपण हनीमूनला शिमल्याला जाऊया. अय्या खरं? हो चालेल. ठीक आहे, मी विचार करते. शीट देअर ऑन कम्फर्टेबल. अगं दगडे, काय? मी असा कसा बसू इथे कम्फर्टेबली? पा, तुमचं काय ठरलंय? मला देता ना परवानगी दुसऱ्या लग्नासाठी? दुसरं लग्न? मला सोन्या माझ्या, तू दुसरं लग्न करतोयस? मला दुसरी सून येणार. वा 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 वा. आई, मी अनुजाशीच पुन्हा लग्न करतोय, त्यासाठी मी पानकडे परवानगी मागतोय. जळलं लक्षात. पा, ना हे बघ, अरे मी स्वतः लग्न करताना देखील हिची परवानगी घेतलेली होती, तेव्हा तू देखील तिचीच परवानगी घे बाबा. नाही, मला ही सून नको, मला दुसरी सून हवी. बस. अगं आई, पण एरवी तुमचं चांगलं पटतं की नाही दोघींचं? अरे पण आता मिळालेल्या संधीचा फायदा नको का घ्यायला? अगं पण नाही, भिग पण नाही. आणि मी जुळवून घेते कारण माझ्याकडे पर्याय नसतो. पण आता पर्याय आहे तर कशाला संधी सोडू? आहे, असं काय करतेस ग? एक तर मला मुलगी कधी पटली नाही, ही पहिल्यांदा पटली. आता पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी तिला पटवायला पाहिजे. तू तरी नसती कॉम्प्लिकेशन निर्माण करू नकोस बाई. ठीक आहे. मग माझी एअर कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? मला युरोप टूरला घेऊन जा. आवर तुझी टूर. माझा पगार किती? हा, तुझी स्वप्न किती? नाही ते ताल करू नकोस. नैनिताल पण चालेल. हा, तुमचं काय पा? मलाही नैनिताल चालेल. इश्श. नैनितालबद्दल नाही बोलत आहे मी, माझ्या लग्नाविषयी बोलतोय. असं काय? हे बघ, तू जर का मला महिन्याला 2000 रुपये पॉकेट मनी देणार असशील तर माझी काही हरकत नाहीये. अरे बाप कोण, मुलगा कोण? सोडणे या क्षुद्र गोष्टी. ठीक आहे, मला सगळ्या अटी मान्य आहे. शोना, काय ठरवलंस तू? हा. नाही, मी विचारांती असं ठरवलंय की मी तुझ्याशी लग्न करणार आहे. देव पावला. पण माझ्या काही अटी आहे. अटी तटीचा प्रसंग आहे का हा? आणि अटी कसल्या सांगतेस? काय? काय नाही, सांग अटी सांग. हा, मला आठवड्यातनं एकदा सिनेमाला न्यायचं. सिनेमाला? ठीक आहे, पण इंटरव्ह्यूला जरा कमी खात जा. काही नाही, पुढे आठवड्यातनं 2दा मला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं. संपला पगार, इथेच संपला. ते मान्य नसेल तर सांग, मी झोपते. ठीक आहे. हा, सांग. अजून. नाही, नुसतं ठीक आहे म्हणून चालणार नाहीये. तुला स्टॅम्प पेपरवर सही करावी लागेल. काय? हो. अगं सही कशाला? मान्य नसेल तर सांग. नाही, ठीक आहे, दे इकडे कर. एक मिनिट. अजून मी दागिन्यांबद्दल काहीच बोलले नाही. दागिने? शोना, दागिन्यांबद्दल बोलावं असे दिवस आहेत का ग सध्या? हे बघ, एकतर आपण पळून जाऊन लग्न केलंय. शोना, त्यावेळेला मला काही दागिने मिळाले नाहीत या मंगळसूत्राशिवाय. त्यामुळे आता मला सगळे दागिने हवेत आणि पैठणी सुद्धा. पैठणी? आदेश देतेस का तू मला? हे बघ, हे तुला मान्य नसेल तर सांग. मी नाही शोना, पण मला कर्ज काढावं लागेल ग हे त्यासाठी. तू काही कर, मला दागिने हवेत म्हणजे हवेत. आणि ही घे त्याची लिस्ट. चपला हार, गळ्यात चपला घाला माझ्या. आता ऍटलीस्ट जरा मनाचा विचार कर माझ्या. काय? काही नाही ग, हे दागिने खूप होत आहेत ग, नाही जमणार एवढे. तुला मान्य नसेल तर सांग, मी पप्पांना सांगते. आणि नाही, ठीक आहे. हो, सही कर इकडे. सही गंडवलंय मला. हा? काय नाही, कर तू सही कर. सही कर. साहेब नमस्कार. काय पुन्हा आलात ना माझ्याकडे? तुला सांगितलं होतं तुला माझी जरूरत पडणार. काय करणार साहेब, अडला हरी दलालाचे पाय धरी.
चल 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 काम काय ते बोल, आपल्याकडे टाइम नाही. साहेब मला नव्याने लग्न करायचंय. नोटीस आणली आहे? नोटीस? अहो लग्न लावायचंय, डिवोर्स नाही घ्यायचाय. अरे बाबा, लग्न करण्या अगोदर कोर्टाला 1 महिना नोटीस पाठवावी लागते. ते मला माहितीये साहेब, हे काय माझं पहिलंच लग्न नाहीये. नाही म्हणजे याच्या अगोदरचं माझं लग्न मी कोर्टात केलंय, पण 1 महिना जरा जास्त होतो. कसं बसं माझ्या बायकोला मी तयार केलंय. समजा 1 महिन्यात तिचा विचार बदलला तर? तिकडे बघ. काय? बघ बघ तिकडे बघ. तुमचे पाहुणे आहेत का? पाहुणे नाही, त्यांना लग्न करायचंय, पण त्यांनी 1 महिना अगोदर कोर्टाला तशी नोटीस पाठवली नाही. गेले 15 दिवस ते असेच बसून आहेत आणि लगेच लग्न करायचं तर त्यांच्याकडे पैसाही नाहीये. आता पुढच्या 15 दिवसानंतर त्यांचं लग्न होणार. तुला तुझी अशी अवस्था करून घ्यायची आहे? नको नको, उद्याच करतो लग्न. 60,000 रुपये लागतील. 60,000? अहो पहिल्या लग्नात पण एवढा खर्च नव्हता केला हो मी. बरं तुझं नाही, माझं 50,000 उरकून टाकू. 50 नाही साहेब, 5,000 आहेत. 5? चल चल, बोनीचा टाइम आहे, पैसे काढ आणि उद्या येताना 2 विटनेस घेऊन ये. विटनेस? म्हणजे पुन्हा खर्च? का? घरी कोण नाही? नाही हो, घरच्यांवरच खूप पैसे खर्च होतात साहेब. 1 महिन्यानंतर केलं तर चालेल? आपली काय हरकत नाही, पण ते 1 महिन्यात तुझी बायको दुसऱ्या कोणाबरोबर तरी पळून गेली तर? नाही म्हणजे लोक काय म्हणतील की तुझ्यातच काहीतरी कमी आहे, नाही का? नाही नाही, बस बस बस, उद्याच करतो मी लग्न. हे आधी चल ना कोर्टात विटनेस म्हणून सही करायला. तुला नाही म्हणून सांगितलं ना एकदा. अरे पण का? माझी चप्पल तुटली. अरे काही कारण आहे का? चप्पल तुटली, त्याचं प्रेशर पायावर येतं, ते प्रेशर डोक्यात जाते, माझं डोकं भणभण भणभण करतंय. कळलं तुला? वाटल्यास चप्पल मी तुला घेऊन देतो. चल. शर्ट पण सगळे जुने झालेत, असले जर घालून ना सगळे चोर म्हणतील मला. काय? बरं ठीक आहे, शर्टही नवीन घेऊन देतो. चल. आता घेऊन देतोस तर येतो. आई 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 आई, तुझं काय ठरलं? माझ्या अटी सांगितल्या ना तर तुझं लग्न मोडेल. त्यामुळे दुसऱ्या सुटकेसाठी 5 कडे जा. पा 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 तुमचं काय झालं? अरे नको रे बाबा नको, मला तिथे कंटाळा येतो बसून बसून. तिथे काही जन्म काढायचा आहे का? अहो माणसं आहेत आपले तिकडे. बरं मग AC कारने नेतो तर येईन मी. एसी? बरं ठीक आहे, एसी कारने नेतो. चला. ओके. चल ठरलं? ओके. श्री झाले सगळे तयार? सगळे तयार झाले आम्ही. फक्त मी सोडून. तसाही तुमचा खर्च परवडण्यासारखा नाहीये. दॅट्स ओके. चल श्री चल. हे बघा, हे इथेच बसते. आपण जाऊया. या. असे सुखी राहा तुम्ही पण. थांबा थांबा थांबा, चालत कुठे एवढी मोठी वरात घेऊन? आज लग्न आहे माझं. काय फ्रॉड माणूस आहे हो. ओ ताई, तुम्ही ह्याच्या नादाला अजिबात लागू नका. अहो कालच यो इथं मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला आला होता आणि आता डायरेक्ट वरात घेऊन लगीन करायला आलेच होय. हो तसं नाही हो साहेब. साहेब काय चुकून बोललो. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काल ज्या मुलीसाठी मॅरेज सर्टिफिकेट न्यायला आलेला होता तिच्याशीच लग्न करतोय तो. हायला पुन्हा लगीन? तुम्हाला काय परत परत हळदीचा कार्यक्रम करायची लय आवड आहे होय? नाही नाही, असं काही नाही आमच्यात. काय दादा? मग पुन्हा लगीन कशाला? तुमच्यामुळे करावं लागतंय मला परत लग्न. तुम्ही नीट साफसफाई करत नाही, लक्ष ठेवत नाही, त्याच्यामुळे मग कागद खातात ना उंदीर. आपलं उंदीर कागद खातात हो, त्याच्यामुळे मग आमच्या लग्नाचे पुरावे सगळे नष्ट होतात. असं नका ना करत जाऊ तुम्ही. नाही नाही, ते फक्त निमित्त मात्र कारण आहे. खरं कारण लय वेगळं आहे. नाही नाही नाही, काय आहे खरं कारण काय आहे? काय म्हणजे अहो ह्यांच्यावर रजनीकांत देवाचा कोप झालाय. हो, ते काल ह्यांनी त्या रजनीकांतच्या देवळाच्या उद्धारासाठी काय म्हणलं होतं काल? जीर्णोद्धारासाठी. हा, ते देणगी दिली नव्हती ना यांनी म्हणून कोप झालाय. अरे हा माणूस काय येडा आहे का दादा? हा मेंटल हॉस्पिटल म्हणून आलाय. ए मेंटल कोणाला बोलतो रे? वांग्या चष्मा घालून मारेल तुला, चष्मा घालून. अरे अरुण भाई जेवा दो ने. जेवा दो. चला चला सगळे आज चला. हितेश भाई थोडं थांबा ना. हितेश नाही, इथेच थांबा ना. आता काय झालं? काय तो विटनेस आहे ना माझा, तो फोटो आणायला गेलाय. अरे दिमाग नती तुम्ही. आता दुसरी पार्टी आतमध्ये घुसली म्हणजे? आतमध्ये पार्टी चालू आहे. अहो साहेब बोलले नाही मला काय. अरे पार्टी म्हणजे तसली पार्टी नाही रे, दुसरे नवरा नवरी. ते जर का आतमध्ये घुसले ना तर आपल्याला आधा घंटा वाट बघावी लागेल. अर्धा तास? अरे एवढा वेळ तर मी माझ्या लग्नात देखील उभा राहिलो नव्हतो. चल, मी चाललो. थांबा ना प्लीज प्लीज प्लीज. ओ सोनार. सोनार नाही, अहो मी म्हात्रे. आपलं म्हात्रे साहेब. साहेब मला साहेब म्हणले. बोला काय काम आहे? नाही म्हणजे जरा खुर्ची देता का? पाना. खुर्ची का पान? हा नाही नाही, पा म्हणजे माझे वडील आहेत, त्यांना बसायला देता का? नाही नाही नाही, हे बघा खुर्ची अजिबात मिळणार नाही. कालच 100 रुपये देऊन मस्तपैकी खुर्ची व्यवस्थित केली मी. बर ठीक आहे, 1 मिनिट थांबा. हे ठेवा. 500 डायरेक्ट. कशाला कशाला? बस.
सुखी राहा. चला चला लेट होतोय. हा चला तुम्ही थांबा आम्ही जाऊन आलो हा बस हा नाही सावकाश आहे. किती तास लागले तरी चालतील आता. गुड मॉर्निंग अच्छेलाल साहेब. तेश किती वेळा सांगितलं रे साहेब नाही म्हणायचं साहेब असं म्हणायचं हा तुम्ही लोकांनी ना मराठीची फार वाट लावून टाकली. अरे वा साहेब मराठीत वाटतं. अरे नाही नाही हम यूपी का हूं अच्छेलाल दुबे. मराठी माणसाला सरकारी ऑफिस मध्ये साहेब चालेल कधी पाहिलंय का? नाही आम्ही फार फार तर टीसी कंडक्टर किंवा एखादा जास्तच हुशार असेल तर काय अकाउंटंट वगैरे. बरं बोला काय काम आहे? त्याचं काय हाय साहेब? हाय ना रे आहे आहे असं म्हणायचं म्हण मग आहे तेच ते साहेब. ते कसं काय? ठीक आहे तू बोल. साहेब मी माझ्या सगळ्या माणसांना घेऊन येऊ का आत? नाही नाही विडायच का तू दिसत नाही का माझा लंच टाइम आहे आता. साहेब एवढं खातात तरी वडापाववर जगतात. हा. काय म्हणाला? काय नाही साहेब ते काही नाही बघ हे सगळं संपलं ना की नंतर तू या मी तुला कळवतो. हे सगळं संपवायचं आहे नंतर मला 5 लग्न लावायचे आहेत नंतर तुझ्या माणसाचा नंबर. हा नाही पण साहेब मी काय म्हणतो काय म्हणू नको तू मी तुला वेळ दिली होती ते तू आला नाही. साहेब काहीतरी बघा ना वाटल्यास एखाद वडापाव जास्त देतो अजून. कसं आहे मी वडापाव स्वकष्टाचेच खातो. या आपण या बसा बसा बसा. उठ! या म्हणजे निघा इथे वडापावची पार्टी देत नाहीये मी. असा रे कसा तू फोटो का नाही आणलाच येताना बरोबर? एकच फोटो होता वहिनी अरे मग तोच आणायचाच ना. तो मी रेल्वेच्या पासवर चिकटवला. असं काय करतो तुझ्यामुळे विनाकारण उशीर होणार आहे सगळ्यांना. एवढं कशाला टेन्शन घेता वहिनी पहिल्यांदा लग्न करताय का? बस. ए श्रीमंत आम्ही निघतो. आमच्यासाठी टॅक्सी बघा. 5 मिनिटं थांबा ना. नाही माझी झोपायची वेळ झालेली आहे. आता कॉट इकडे मागवायची आहे का? अरे बाबा मी इकडे रस्त्यात झोपलेलो बरं दिसेल का? नाही लोकांचा काहीतरी गैरसमज होईल. पा थोडा वेळ थांबा ना प्लीज. पा असं काय करता प्लीज. चला 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 लवकर साहेबांनी बोलावलंय. काय म्हणता? थँक गॉड. काय साहेब सगळं पेपर वर्क बरोबर आहे ना? पेपर वर्क झालंय पण पेपरवर वजन कमी पडलंय. साहेब नाही, माझं वजन वाढवू नकोस पेटीचं वजन वाढव. आता साहेब आता ठीक आहे. अच्छा हे वरवधू आहेत का? त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. साहेब 6 महिन्यापूर्वी आलो होतो. हिच्याशी दुसऱ्यांदा लग्न करतोय मी. का दुसरी कोणी मिळाली नाही? साहेब गंमत मला विनोद करायला खूप आवडतात. चला 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 आता तुम्ही शपथ घ्या मला. मी श्रीमंत गंगाधर पंत मी श्रीमंत गंगाधर पंत अशी शपथ घेतो की मी अनुजाची आजन्म साथ दे. मी अशी शपथ घेतो की माझ्या पत्नीची मी आजन्म साथ देईन. आजन्म नाही रे आजन्म काय? आजन्म आजन्म म्हण बघू. आजन्म हा जन्म. हा जन्म कोणी दिला तुला? हा जन्म नाही आजन्म. हो साहेब कळे सगळ्यांना जाऊ दे पुढे चला टाइमपास कशाला उगाच.
आता मला सांगा विटनेस कोण आहे? हे नाही, हा विटनेस अजिबात चालणार नाही. का? आमचे पाय पा यु नो पा 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 पा. अरे, हे बघ, हा तुमचा पा असला ना तरी हा पापी आहे. या पापी टीसीने मला एकदा विदाऊट तिकीट पकडलं होतं आणि माझ्या पाकिटातून 500 रुपये उकळले होते. हे पहा पाहिजे तर मी 500 रुपये टाकतो तुमच्या या पानपेटीत. आपलं दानपेटीत. हो आणि पेटी कसली आहे? गुड क्वेश्चन. इकडे द्या. ही जादूची पेटी आहे. ही पेटी मी घरातून निघताना माझी बायको मला देते आणि घरी गेल्यानंतर बायको याचं वजन करते. जर हे दुप्पट नसेल तर मला घरात घेत नाही हो. चिल्लर हा? नाही म्हणजे आता चिल्लर टाकून उपयोगाची नाही ना. याच्यामध्ये मी टाकतो ना 100 रुपयाची नोट टाकतो. हा नाही 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 नाही, नाही. काय झालं? कसं आहे, 100ची एकच नोट टाकू नका. का? कंटाळा येईल ना तिला. मध्ये 500च्या मोठ्या मोठ्या नोटा आहेत. त्या एका 100च्या छोट्या नोटीला त्रास देतील. म्हणून तिला कंपनी म्हणून आणखी एक नोट टाक. हो टाकतो. ठेवा ठेवा ठेवा. आता हार घालायचा. हा. अरे मला कशाला हार घालतोयस? हिला कशाला आणलंय? फिरवायला, म्हणजे बायकोला हार घालायचा. असू दे राहू दे. पोचला. वा, 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 वा. या सुनबाई श्रीमंत या. चला झालं, एकदाचं लग्न लागलं. आता निघा तुम्ही. हा आम्ही आता निघतो. तुम्ही आता काय हवं ते करा. चला सुनबाई. हे काय? 500 रुपये काढा. कशाला? सगळ्यांना टॅक्सीने घेऊन जातो. दादा नवीन लग्न झालंय तुझं आणि असं नव्या नवरीला बसनं वगैरे नेणं बरं दिसतं का? नाही, मी दिले असते पण वहिनीला बरं नाही वाटणार ना. हो हे घे. थँक्यू. अरे हा? हे कशाला? कोल्ड्रिंक पे. दादा सू छे श्रीमंत बाय, बद्दा गेले कुठे? घरी गेले. मग तुम्ही नाही गेलात? नाही ते मॅरेज सर्टिफिकेट हवं आहे ना मला. मॅरेज सर्टिफिकेट? हा? सू छे श्रीमान बाय, ती काय पीयूसी आहे का लगेच थांबून घ्यायला? तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट साठी 1 महिना थांबावं लागेल. अहो पण तुम्हाला 500 रुपये नाही का दिले? त्याचे लग्न लावायचे. अहो असं काय करताय? मी लाखाच्या वर खर्च केलाय. हो कशासाठी? हे मला काय माहित? पण मला मॅरेज सर्टिफिकेट मिळायला पाहिजे ना. हो हवं तर मॅरेज सर्टिफिकेट हवं, त्याशिवाय काही शक्य नाही हो. मग समजा उद्या तुमची बायको. ते जाऊ दे हो, पण आज मॅरेज सर्टिफिकेट हवं असेल तर काय करायचं? फक्त 5,000 रुपये द्यावे लागतील. फक्त 5,000.